आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया। आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या चौकशी संदर्भातली। गेल्या 2 दिवसांपासून तब्बल 48 तासांपासून नाईक निंबाळकर कुटुंबियांची चौकशी सुरू आहे। आज आयकर विभागाचे अधिकारी पुन्हा चौकशीसाठी येत आहेत, कागदपत्रांची तपासणी करणार आहेत आणि या चौकशीमधून नेमकं काय हाती लागतंय याकडे खरं तर आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। दुसरी लक्ष वेधून घेणारी बातमी आहे ती म्हणजे बीडमधून अशोक मोहितेला मारहाण केल्यानंतर फरार आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप यांना पोलिसांनी कर्नाटकमधून अटक केली आणि हे दोघेही कृष्णा अंधाईचे मित्र आहेत। त्यांना आज कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। तिसरी लक्ष वेधून घेणारी आजची महत्त्वाची बातमी ती म्हणजे गियाबारे संदर्भातली। जीबीएसमुळे पुण्यामध्ये आता आणखी एका रुग्णाचा मृत्यू झालाय। त्यामुळे गियाबारेच्या बळींची संख्या आता 6 इतकी झाली आहे। पुण्यामध्ये गियाबारेच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसतेय, त्यामुळे प्रशासनाची चिंता सुद्धा आता वाढली आहे।